मी वचन देते तुम्हाला, या सेलिब्रेशन नंतर तुम्ही आणि वेदा पुन्हा एकदा एकत्र याल. जोपर्यंत माझी बहीण मला भेटत नाही तोपर्यंत मी या तुमच्या देवीचं ना तोंडही बघणार नाही. आजपर्यंत मीराने वेदासाठी खूप केलंय. मी तिच्या बहिणीला शोधलं पाहिजे. वेदाचे बाबा, ये ना आत ये ना. वेदा तुमच्या खोलीत राहायला आली तर तुम्हाला कसं वाटेल? हा काय प्रश्न आहे मीरा? ऑब्विसली आय विल बी व्हेरी हॅपी. पण असं होणार नाही. का नाही होणार? असं झालंच पाहिजे, तरच वेदा तुमच्या जवळ येईल ना. यू आर राईट. पण त्यासाठी वेदा तयार झाली पाहिजे. ते तुम्ही माझ्यावर सोडा. मला फक्त तुमचा निर्णय सांगा, कारण माझा निर्णय झाला. मीरा, वेद, अंबिका गेल्यापासून ना वेदा माझ्याशी बोलली नाहीये नीट. ऑब्विसली मला वेदा माझ्या आयुष्यात परत हवी आहे. पण दरवेळेस मी तिच्या समोर जातो तिला कसला तरी त्रास होतो. ती माझ्याशी तुटक बोलते आणि त्या गोष्टीचा मला त्रास होतो. वेदा माझ्यासोबत राहायला आल्यावर आता परत तेच व्हायला नको. वेदाचे बाबा, आमच्या गावात ना एक जण मातीची भांडी बनवायची. ती भांडी अजून मजबूत होण्यासाठी त्यांना आगीतून भाजून काढावं लागतं. मला असं वाटतं की नात्याचंही ना असंच असतं. आता या चित्रामध्ये दूर असलेले बाबा आपल्याला जवळ आणायचे ना. तुला खरंच वाटतं असं होईल? नक्की येणार. आज रात्री वेदा झोपायला तिच्या बाबांच्या खोलीत येणार. साहेब, कॉफी. हां, ठेव तिथे. हो साहेब. What? हा माया मॅडम, तुमचं सगळं स्वप्न धुळीस मिळालं. हो, माझ्यावर कशाला ओरडताय? मला सांगा, वेदा बेबी जर अथर्व साहेबांच्या खोलीत राहायला गेली तर तुमच्या हातात काय राहणार? करेक्ट आहे. तो गावरान गोडवा ती मीरा एक एक स्टेप पुढे चालली आपल्यापेक्षा. तिला थांबवायला हवं. पायात रुतलेला काटा झाली ती मीरा. काढायला गेलं की अजून खोलवर रुतते. माया मॅडम, तुम्ही उगाच तिला मोठं करून ठेवलं. तर ना तिला एका बुक्कीतच संपून टाकलं. लग्नाच्या वेळेला चान्स होता तेव्हा काय केलं? संपवलं नाही ना. पेटीतून पळून गेली ती. काय केलं? आता का बोलताय? माया, तू बघ म्हातारा.
माया माया तू मुद्दाहून त्यांच्या अंगावर गरम कॉफी ओतलीस ना. दॅट इज नन ऑफ युअर बिझनेस. माया मी ना तुला नंतर बघते. माय काका वीर्या, बघत काय राहिलेस. त्यांना आत घेऊन जा आणि ह्यांचा हात बर्फाने शेक. ए मीरा, आपल्याला ऑर्डर सोडायची नाही हा. मी काही नोकर नाही तुझा. या घराचा नोकरच आहेस ना. हे बघ, मी सांगितलेलं ऐकलं नाहीस ना तर या घराचा नोकर सुद्धा राहणार नाही. घेऊन जा यांना आत. चला. आणि हो, सांगितलेलं काम पूर्ण झालं नाही ना तर याद राहा. काय ग माया, अक्कल गहाण ठेवलीस का. मुद्दाहून केलंस ना तू हे सगळं. ए मीरा, अति शहाणपणा करू नको. नर्मदा आत्या, तुम्ही मायाच्या चुकीवरती पांघरून घालताय पण तुम्ही या घरात फक्त पाहुण्या आहात. ठाण मांडून बसलेल्या पाहुण्या. मीरा, तोंड सांभाळून बोलायचं, कळलं. माझ्या मॉमशी बोलतेस, विसरू नकोस. अजित, तू ना गप्पच बस. वेदाच्या बाबांनी कसं कुत्र्यासारखं मारलं होतं विसरलास का तू. तेवढं लक्षात ठेव. वा मीरा वा, चांगलं तोंड सुटलंय तुझं. दामोदर काका, माझं तोंड सुटू देत पण आयत्या घरात घरोबा करून बसणाऱ्यांनी तर हे बोलूच नाही. ए मीरा, आवाज खाली. आवाज खाली ठेवायचा. इथे कोणाच्याही चुकीला ना माफी मिळणार नाही. वेदा आजपासून तिच्या बाबांच्या खोलीत राहणार. तुला काय करायचं आहे ना ते कर. तुम्ही सुद्धा ऐकलत ना. आजपासून वेदा तिच्या बाबांच्या खोलीत झोपणार. तुम्हाला जे करायचंय ना ते करा. मॅडम, हे मीरा जरा जास्तच बोलून गेली नाही. मदन, काही काळजी करू नकोस. तिला काय करायचंय ते करू दे. एक वेळेस ती वेदा मीरा बरोबर झोपडीत जाऊन राहील पण अथर्वच्या रूम मध्ये कधीच नाही राहणार.
बाबाच्या खोलीत राहिला. वेदा असं काय करतेस? बाबा आपले आहेत की नाही? माझे नाही आहेत बाबा. वेदा तुला गैरसमज झालाय. अंबिका आई बाबांमुळे देवाघरी गेलेली नाहीये. बाबानेच केलंय सगळं. वेदा हे बघ, बरं तू बाबांच्या खोलीत जाऊन राहा तर सही. नंतर तुला कळेल काय खरं आहे आणि काय खोटं. आणि तरी सुद्धा जर तुला तुझंच खरं वाटत असेल तर मग तू नको जाऊस त्यानंतर बाबांच्या खोलीत. मग तर झालं. मी नाही ऐकणार तुझं. मी म्हटलं होतं ना, वेदा अथर्वच्या खोलीत जाऊच शकत नाही. ऐकत जा जरा माझं. यूज माय ब्रेन. काही नाही, चला चला. ठीक आहे, तुला माझं ऐकायचं नाहीये ना, तर मी पण तुला गोष्ट नाही सांगणार. मला नाही ऐकायची तुझी गोष्ट. वेदा आई, 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 तू काही कर पण मी बाबाच्या खोलीत जाणार नाही म्हणजे नाही. वेदा मीरा, मीरा, तू जर अशी झोपून राहिलीस तर प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह होतील? अरे अथर्व, अथर्व, तू अजून जागा, झोपला नाहीस? हो, जागा काय तू? मी वेदाची वाट बघतोय. वेदा? हो, मीरा वेदाला माझ्या रूम मध्ये घेऊन येणार आणि आजपासून वेदा माझ्यासोबत माझ्या रूम मध्ये झोपणार आहे. गुड न्यूज ना? हो, छानच आहे की हे. नाईस. काय झालं? अरे हे बघ. तुम्ही सगळे इथे काय करताय? अरे दादा, अथर्व वेदाची वाट बघतोय. वेदा येणार आहे त्याच्या रूम मध्ये झोपायला. खरंच? कोणी सांगितलंय? मीरा. हे वेदाने काढलेलं चित्र आहे ना? हो. वेदाने तुला हे चित्र इकडे लावू दिलं? ऍक्च्युली हे मीरामुळे पॉसिबल झालं. आणि जसं वेदाचं हे चित्र माझ्या रूम मध्ये आलंय तसंच आजपासून वेदा सुद्धा माझ्या रूम मध्ये येणार आहे माझ्यासोबत झोपायला.
सतत सतत ही मीरा अथर्व आणि वेदाला जवळ आणण्याचा प्रयत्न करत असते. नाही, काही झालं तरी मी हिला यश मिळू देणार नाही. मीरा अगं उठ, काहीतरी कर. वेदाला घेऊन जा ग अथर्वांच्या खोलीत. अथर्व, आय एम सॉरी, पण वेदा नाही येणार अरे. शी इज नॉट कमिंग. का? हो, म्हणजे मी आता त्या दोघींना म्हणजे इकडे येण्या अगोदर भांडताना पाहिलं. मला नाही वाटत की वेदा येईल. आय एम सॉरी. हो ना. नाही म्हणजे बोलू नये, पण वेदा म्हणत होती की बाबांनी आईला मारलं म्हणून तिला इथे यायचं नाहीये. हो ना. से अथर्व, पण वेदा तुला मर्डर समजते. अरे काय करणार, ती बिचारी किती लहान आहे, तिला काही कळतं का? मीराने समजावायला पाहिजे ना तिला. हो, समजवायला पाहिजे, पण ती समजवते का? ती नुसतं ऐकत बसली आहे वेदाचं. नाही, पण मीराने उगाच हे सगळं का बोलावं ना. हा उगाच आस लावून बसला इकडे. अथर्व, तू प्रत्येक वेळेला त्या मीराचं ऐकून वाट बघत बसतोस. आणि तसं झालं नाही की मग तुला त्रास होत राहतो. अथर्व, आम्ही सगळं हेच सांगतोय. अरे मी स्वतःच्या कानाने ऐकलंय. त्यांचं भांडण होत होतं. वेदा नाही येणार इकडे. ऐकण्यानं ऐकण्याचा संबंधच येत नाही. आपल्या सगळ्यांनाच माहितीये की वेदा अथर्वच्या रूममध्ये येणार नाही. कधीच नाही. वेदाची आहे. थांबा थांबा, तुम्ही जाऊ नका. अहो वेदाची आई, ऐका ना माझं. आई, वेदाची आई, वेदाची आई, अहो थांबा ना. वेदाची आई, तुम्ही नाराज आहात मला माहितीये, पण काय करणार ना. हे बघा, वेदाचे बाबा आणि वेदाने एकत्र राहावं असं तुम्हाला पण वाटतं ना, पण काय करणार, ती माझं ऐकतच नाहीये. अहो थांबा, तुम्ही 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 रडू नका. हे बघा, तुम्ही वाईट पण वाटून घेऊ नका. आई, आई, वेदा थांब ग तू. हे बघा, तुम्ही रडू नका. तुम्ही रडून काहीच फायदा होणार नाही, कारण वेदा तर माझा ऐकतच नाही ना. आई, माझी मम्मी काय खरंच रडते? हो ग, पण आता काय करणार ना. जाऊ दे.